पंचायत समिती ओस पडली. अधिकारी गेले कुठे? पंचायत समितीत नेमकं चाललंय तरी काय? नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सटाणा तालुक्यातील बागलाण पंचायत समितीमध्ये प्रशासनाचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे का? जनतेची कामे वेळेत व्हावीत म्हणून उभारण्यात आलेले शासकीय कार्यालय कामकाजाच्या वेळेतच ओस पडलेले का दिसले? शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता प्राध्यापक अमोल बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखालील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ योगेश साळवे व सहकाऱ्यांसह विविध जनसमस्या मांडण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात पोहोचले. मात्र त्यांना तिथे धक्कादायक वास्तव पाहायला मिळाले. नेहमी गजबजलेले कार्यालय तब्बल 2 तासाहून अधिक काळ सामसूम का होते? टेबल खुर्च्या रिकाम्या आणि अधिकारी कर्मचारी गायब कुठे होते? जनतेच्या सेवेसाठी नेमलेले कर्मचारी कामाच्या वेळेत कार्यालयाबाहेर नेमकी कोणत्या कामात व्यस्त होते? दूरवरून आलेले शेतकरी आणि नागरिक आपली कामे घेऊन ताटकळत बसले होते. अनेकांना निराश होऊन रिकाम्या हाताने परत जावे लागल्याची चर्चा आहे. जनतेच्या पैशातून भरमसाठ वेतन घेणारे अधिकारी कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळत आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासन गंभीर दखल घेणार का? कामकाजाच्या वेळेत गैरहजर राहणाऱ्या संबंधितांवर कारवाई होणार का, की हा प्रकारही इतर घटनांप्रमाणे फक्त चर्चेपुरताच मर्यादित राहणार? बागलाण पंचायत समितीतील या धक्कादायक वास्तवामागील नेमके सत्य काय? जनतेच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? पहा हा विशेष रिपोर्ट. प्रतिनिधी प्राध्यापक अमोल बच्छाव, सटाणा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्य बातम्यांचा विश्वासार्ह आवाज. 24x7 न्यूज रिपोर्ट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.